बोनस देण्याची शासनाची मान्यता आहे। अध्यक्ष महाराज, मागच्या वर्षी आपण 1637.7 कोटी प्रोत्साहनपर राशी घोषित केली, 1586.71 कोटी वितरित केले। साधारणतः अध्यक्ष महाराज 7,16,334 शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आपण मदत केली। आता अध्यक्ष महाराज, धान किसानों के सम्मान में भाजपा शिवसेना राष्ट्रवादी मैदान में ही अपेक्षा आहे। आणि ही अपेक्षा काय हे सांगतो म्हणजे तुमच्याही लक्षात येईल। खरं तर अध्यक्ष महाराज, धान बोनस का जाहीर केला नाही याची माहिती मी सन्माननीय भुजबळ साहेबांच्या कार्यालयात जाऊन घेतली। तेव्हा मला असं सांगण्यात आलं की अध्यक्ष महाराज, थोडी निधीची टंचाई आहे। आता निधीची टंचाई आहे हे कारण देताना मग मी सहज हे पिंक बुक वाचलं। हे पिंक बुक आहे, कधी कोणीही वाचू शकतं, कारण हा सरकारी डॉक्युमेंट आहे। अध्यक्ष महाराज, तुम्हाला 1500 कोटी धानाचा बोनस द्यायचा असेल तर अध्यक्ष महाराज एकदम अर्थव्यवस्थेचे प्रश्न समजतात। मी तुम्हाला किती आपण खर्च करतो पगारावर, म्हणजे लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस द्यायला पैसे नाही। 25-26 मध्ये आपला पगार आणि पेन्शन किती होतं माहिती आहे अध्यक्ष महाराज? 2,15,266 कोटी। एका वर्षामध्ये 26-27 मध्ये किती वाढलं माहिती आहे? 2,68,330 कोटी। एका वर्षामध्ये तुमच्याकडे आमची फाईल तुम्ही थांबवता, तुमचा पगार आणि पेन्शन एका वर्षात 53,064 कोटींनी वाढले। काय मागतोय अध्यक्ष महाराज? मी पगार काढला, एका दिवसामध्ये आपण 745.36 कोटी रोज पगारावर खर्च करतो। धान उत्पादक काय मागताय? 2 दिवसाचा पगारासाठी जेवढा खर्च करताना तेवढाच बोनस मागताय। तुम्ही एका तासाला पगारासाठी 31 कोटी आहे आणि आमच्या फाईलवर सही करताना सांगता पैसे नाही आहे। मग तुम्ही एका वर्षामध्ये 53,064 कोटीची वाढ। अरे आम्ही बोनस वाढून मागत नाहीये। 20,000 रुपये, जो आमचा 20,000 रुपये हेक्टरी आहे तेवढाच बोनस मागतोय। आम्ही एक नवीन पैसा वाढवून मागत नाही हो। पण उत्तर देते की आर्थिक अडचणी आहे, आर्थिक गोष्टींच्या संदर्भात। मग जो नियम अध्यक्ष महाराज हा धान बोनससाठी लावता, मग एका वर्षामध्ये पगार आणि पेन्शन मध्ये त्यांना वाढवा, माझं म्हणणं नाही आहे अध्यक्ष महाराज। त्यांच्यासोबत आमचा कोणत्याही पद्धतीचा आम्ही तुलना करत नाही आहोत, फक्त तुमच्या माहिती करता सांगतोय की तुम्ही एका वर्षामध्ये 53,064 कोटी 53,000 कोटीमध्ये वाढ करता आणि आम्ही 1,500 कोटीचा बोनस मागितला तर एवढी कारणं सांगितली जातात। कर्जमुक्ती दिली, अरे कर्जमुक्ती त्याच्या हातात काय पैसे येणार आहे? तो तिकडे चातक पक्षापेक्षाही जास्त मनापासून वाट पाहत आहे। आणि म्हणून माझी मागणी आहे अध्यक्ष महाराज, सन्माननीय भुजबळ साहेब हे अतिशय कार्यक्षम मंत्री आहे। या सभागृहाने त्यांना वाघासारखं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडताना पाहिलं। आणि वाघाचा माझा अभ्यास आहे, वाघाचं वय कितीही झाला तरी अध्यक्ष महाराज वो कभी घास नहीं खाता, कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे, ऊर्जा आहे। आता मला बघायचं आहे की या वाघामध्ये कशी शक्ती आहे। मंत्री महोदय, धानाचा बोनस देण्यासाठी आपण जशी अपेक्षा इतके वर्ष इतर लोकांकडून करायचं, आणि मी तुमची भाषणं आता वाचून दाखवत नाही वेळेच्या अभावी, मी तुमची भाषणं काल वाचत होतो। काय त्या भाषणामध्ये ऊर्जा आहे, शक्ती आहे, काय पोटतिडकीनी तुम्ही भाषणं दिली आहे। आता उत्तरही तेवढ्याच पोटतिडकीनी द्या। तिकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचा मेंदू तिडक होऊ नये याची काळजी घ्या, एवढी मी विनंती करतो। बस धान उत्पादक किसानों के सम्मान में भुजबळ साहेब मैदान में असा उत्तराचा हाव असला पाहिजे, एवढी विनंती करून धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस दिलाच पाहिजे यासाठी आग्रह नाही, विनंती नाही, सूचना नाही, आमचा हट्ट आहे, हे मात्र सरकारने समजून घ्यायचं आहे।